त्याही वेळेला एकट्या श्रीकृष्णामध्ये करांगोळीवर गोवर्धन उचलायची ताकद होती. भगवान श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये अख्खा गोवर्धन उचलायची ताकद होती. तरी भगवान कृष्णजींनी आपले सगळे गोपाळ गोळा केले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या. सर्व गोपाळांनी काठ्या लावल्या परमेश्वर महाराज. कृष्णानं करांगोळी लावली, परिणाम अख्खा गोवर्धन उचलला. तसं या मंदिरासाठी इथला कोणी गरीब भाविक असेल, झोपडपट्टीत राहत असेल, दिवसभर 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोतर नेसलेलं असेल, फाटकी बंडी घातलेली असेल, मळकटलं पागोट जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खात असेल, त्याने आपल्या कमाईचे 500 रुपये दिले असेल मंदिराला, त्याला नांदगावचा गोपाळ समजा. आणि ज्यांनी मोठी देणगी दिली असेल त्याला नांदगावचा श्रीकृष्ण समजा. गोपाळ आणि श्रीकृष्ण सगळे नांदगावात एकत्रित आले म्हणून मंदिर रूपी गोवर्धन साकारला गेला. नोहे एकल्याचा खेळ मनोणी मेळ. आणि पा प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात, काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची खात्री नाही. पण इथून कितीतरी पुढच्या पिढ्या जातील, पण सावताबाबाच्या मंदिरात डोकं टेकवताना हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची कीर्ती मागे, उत्तमाची कीर्ती मागे, उत्तमाची उत्तमाची कीर्ती मागे. मरणाची सरे, तुझा म्हणायचा मरणाची सरे, म्हणे का मरणाची सरे, तुझा म्हणे का मरणाची सरे. सावताबाबा मंदिराच्या रूपानं निळोबाराय ही हयात पिढी सगळी अमर झालेली आहे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे, सुरत से किरत बडी, बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे गुजरातमधले शहर नाही, बडोदा सुरत. भाईजी 3.5 हाताच्या शरीराला सुरतच म्हणतात. हे सुरत जर मनमाडला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्याची पुवाला 40 रुपये मागतं. पण कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते. सूरत से कीरत बडी, बिन पंख उड जाय, सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे पंढरीनाथ महाराज. आपल्या लक्षात येत नाही, अतिपरिचयामुळे लक्षात येत नाही. अतिपरिचयामुळे शरीराचा बदल आपल्या लक्षात येत नाही. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, गोरपान, हातात खुळखुळा, काजळाचा टिळा, नवीन माणूस सुद्धा म्हणतो थांब रे पिंट्या एक पप्पी दे बाळा. असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही? काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग जा मनमाडला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत तर पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. हे का लिहिलं? तोची देह, ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते
आता गाईच्या गोठ्यात पडून आहे, त्याला पाणी कोणी देत नाही. तोची देह नव्हे तुझा कैसा विपरीत झाला. म्हणून सुरत तो जाती रही, पण मंदिराच्या रूपानं किरत कबुणा जाय. उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि पूर्णविराम याच्यात आहे आरू महाराज. प्रपंचाचं किती करा तिथे पूर्णविराम नाही. चांगला बंगला बांधला आणि वास्तुशांतीच्या दिवशी पाहुण्यांना निमंत्रित केल्या जातं. पाहुणे बसतात पंक्तीला, तर मालकाला फिरावं लागतं. सावकाश जेव्हा रावसाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, पोटभर जेव्हा बुवा, लाजू नका महाराज. आणि हे खालचं सल्ला देतं, थांबा. काय एवढा पैसा होता, मग पत्रा का टाकला, स्लाब का नाही वतला. त्याच्या नाकी 9 आले, एकटा बदल 12 महिने. त्याची बुंदी खाऊन हे खालचं सल्ला देतं. हा ना. त्याच्या पुढचं म्हणतं संडास कसा नाही बांधला, अजून डबडं घेऊन उसात जातो. त्याच्या पुढचं म्हणतं देवघर कसं नाही. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही, त्याचं नाव घर आहे. पूर्ण करता येतं हे मंदिर आहे. पाया खोदला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं. ब्रह्मचारी अथवा संन्यासी आणून कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. कळस दोघालाच बसवता येतो आरू बाबा. एक तर संन्यासी पाहिजे, नाही तर ब्रह्मचारी पाहिजे. प्रापंचिक महाराजांनी मूर्ती बसवाव्या, नाही तर भूमिपूजन करावं. कळसाच्या भानगडीत पडू नये. कळस बसवायचा अधिकार त्याचा आहे ज्याच्या पुढे काही नाही. कळसाच्या पुढे काही नसतं. तसं ब्रह्मचारी संन्यासी हे कळस आहे, त्याच्या पुढं काही नसतं. मग कळसानीच कळस बसवायचा असतो. दुसरं एक कारण होतं, पूर्वीची मंदिरं एवढी उंच असायची आणि सुविधा नव्हत्या. मग त्या येड्या बाबळीच्या लाकडाच्या त्या शिड्या करायच्या, जुनी लाकडं पाहिजे, आणि त्याच्यावर संन्यासी किंवा ब्रह्मचारी कळस घेऊन पाठवायचा 150 फुटावर. समजा मध्ये जर शिडी मोडली समजा आणि खाली पडला आणि मेला तर कोण रडतंय त्याचं. बाकीचे आहेत पुंडली कवरदा म्हणायला. म्हणून संन्यासी पाहिजे अथवा ब्रह्मचारी. देवळाच्या कामा कळसो. एकदा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. त्या आनंदाचा हा सोहळा आहे. धरिली जी होते चित्ती तेची डोळा दिसती. ज्याचा संकल्प केला आणि तो सिद्धीच गेला, आणि त्या आनंदाबद्दलचा हा सोहळा आहे. कवडे बाबा आले आवडीचे फळ, आले आवडीचे फळ, आले आवडीचे फळ, आले आवडीचे फळ. झाले कारण सकळ, 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 झाले कारण सकळ. आले आवडीची फळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ. आले आवडीचे फळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ. आले आवडीसी फळ, झाले कारण सकळ. संत शिरोमणी सावता महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा विठ्ठल रुक्माई. सर्व संतांच्या मध्ये आगळे वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत सावता बाबा आहे. कवडे बाबा तुम्ही बारीक चिंतन करा. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, फक्त सावता बाबाची जात नाही. आपण अभ्यास करा या गोष्टीचा. 800-900 किलोमीटरवरचे संत पंढरपूरला आषाढीला. सावता बाबाची पालखी जात नाही पंढरपूरला. 42 किलोमीटर आहे तिथून पंढरपूर, नाही जात. उलट सावता पुण्यतिथीच्या दिवशी पांडुरंगाची पालखी अरणला येते. याहून आपण डोकं चालवा. संत शिरोमणी सगळे संत पांडुरंगाकडे जातात, आणि जगाचा बाप पांडुरंग सावता बाबाकडे येतो.
का तो सुखाचा सागर आहे, पण सावता बाबा प्रेमाचा आगर आहे. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. धरिला अवतार माळया घरी, धरिला अवतार माळया घरी, धरिला अवतार माळया घरी, धरिला अवतार माळया घरी. सावता सागर प्रेमाचे आगर, राधे राधे. सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. सुखाचा सागर भगवान आहे, पण त्या सुखाच्या सागराला यावं लागलं प्रेमाच्या आगराकडे. थोर प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ तयाला, म्हणून सुखाचा सागर पालखी घेऊन येतो पंढरपुराहून अरणला प्रेमाच्या आगराकडे. सबसे ऊंची प्रेम सगाई. बस दुर्योधन को मेवा त्यागो सागर विदुर पाई रे, झूठे बेर सबरी के खाए बहुविधि प्रेम लगाई रे. आप बने हरिनाई रे, भूल गए ठकुराई रे, ऐसी प्रीती बडी वृंदावन गोपीन नाच नचाई रे. हे सगळे उदाहरणं प्रेमाची वगैरे वगैरे मध्ये सगळं आलं. आम्हाला देवळात संसार दिसतो, संताला संसारात देव दिसला. हे पंढरपूरला गेले म्हणजे कवडे बाबा गाडी वळवून घे, गाडी वळवून घे, गाडी ड्रायव्हरला सांगतोय मालक, गाडी वळवून घे. आधी गाडीचं तोंड नांदगावकडे करतं आणि मग देवाकडे जातं. आणि तिथं जर त्याच्या गावचा महादेव दिसला, महादेव अरे तू कधी आला? दुपारून घरून निघलो. दुपारून निघला आणि माझ्या पुढं, मी तर काल संध्याकाळी लागलो बारीला आणि तू दुपारून घरून निघला तरी माझ्या पुढं. ते मुख्यमंत्र्याचे पी आहे का नाही, माझा मुलगा आणि ते एका वर्गात शिकले. घुसलो वशिल्यानं. म्हणजे दुपारपर्यंत गावलाच होता का? हो. सकाळी शेताकडे गेलता का? गेलतो ना. ऊसाची लागण चालू आहे का माझी? कुठं? गरुड खांबाजवळ ऊसाची लागण. आम्हाला देवळात संसार दिसतो, या संताला संसारात देव दिसला. कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजे, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाज, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठं नाला विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे गेला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजे, अवघी विठाई माझे,
कांदा मुळा भाजे अवघे विठाई माझे अवघे विठाई माझे अवघे विठाई माझे अवघे विठाई माझे. बस आम्हाला देवळात संसार दिसतो, या महात्म्याला संसारात देव दिसला. मोठ हाकताना कवडे बाबा मोठ दिसत नव्हती, नाडा दिसत नव्हता, विहीर दिसत नव्हती, बैल दिसत नव्हती. बैल विठ्ठल विहीर विठ्ठल मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. अशी दृष्टी असणारे संत शिरोमणी सावता महाराज. असा एकही समाज नाही की ज्याच्यात संत नाही, आणि असा एकही संत नाही ज्याला समाजाचा स्वाभिमान नाही. प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला, त्या त्या प्रमाणावरून लक्षात येईल आपल्या. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. पण आणलाच कुणबी शब्द. देवा तुझा आम्ही सोनार, तुझे नामाचा व्यवहार. सेना महाराज आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. म्हणलंच का नाही. गोरोबा काका कुलालाचे वंशी जन्मले शरीर. नामदेव महाराज भांडले देवासोबत. ते औंड्या नागनाथाला कवडे बाबा ते हाकलून दिलं ना. आतमध्ये शिवमहिमनं चाललं होतं आणि बाहेर यांचं कीर्तन. महाशिवरात्रीचा दिवस. ते पुढे मागे हात करून स्मशानेश्वा क्रीडा स्मरः पिशाचा सहचरः चेता भस्मलेपस्रघुकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिक वरदा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा पुढचा. हे 2-4 वेळा झालं आणि ते वैतागले. ए टाळ कुट्यांनो निघा इथून. दिलं हाकलून. नामदेवादी संत मंडळी औंड्या नागनाथाला मंदिराच्या मागे आले आणि थोडे चिडले आरू महाराज देवावरती. नामदेव महाराज देवा अरे तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग आम्ही कीर्तनासाठी आलो तर का हाकलून दिलं? मी ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय कोणी? ही नदी न जात मोरे पंढरी राया. 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 ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. 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 ही नदी न जात मोर पंढरी के राया. 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 ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. ही नदी न जात मोर पंढरी के राया. ही नदी न जात मोर पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. हे संत नामदेवाचं कीर्तन औंढ्या नागनाथाला मंदिराच्या मागे पण रागावून कीर्तन झालं सुरू. ही नदी न जात मोरी पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया. टाळ बिना लेकर नामा देवल में गया. पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अलग पुकारे. जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे. नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध. तुम कहा के बम्मन हम कहा के सूद. मन मेरी सुई तन मेरा धागा. केशव जी के चरण पर नामा सिंपी लागा. एवढी ओढाताण केली आरू महाराज पण अभंग थांबवला शिंपी शब्दावर.
म्हणून प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नव्हे. ज्यांची प्राण प्रतिष्ठा त्यांनी सुद्धा छातीला हात लावून आमची माळी धन्यवाद. माळियाची जात शेतला उभा गायत. प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला, पण संत समाजापुरता नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि समाजापुरता संत असता तर इथं अनिल सेठ करवाणी आमची सेवा घेतली नसती. लक्षात घ्या, हे तर आपल्या लक्षात आलं असेल. म्हणून संत समाजापुरता नाही, नाहीतर त्यांना म्हणता आलं असतं ना, अवघाची तालुका सुखाचा करीन आणि उपवाशी मारीन भोवतालचे. अरे अवघा तालुका नाही, अवघा जिल्हा नाही, अवघा महाराष्ट्र नाही, अवघाची संसार. म्हणून महान आत्मा यस्से सहा इति महात्मा, ज्याचा आत्मा मोठा त्याला महात्मा म्हणतात. म्हणजे बोध व्यापक हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. अशा थोर संताच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने काला सगळ्यांना पाठ आहे. सर्व विषयाला थोडा थोडा स्पर्श करायचा कार्यक्रम आमच्याकडे असतो. म्हणून मंदिरापासून सावता बाबापर्यंत आता काल्याकडे जाऊ. विठ्ठल आणि काल्याचं कीर्तन म्हटलं कवडे बाबा की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं कीर्तनात काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही रे भाऊ. बाकीच्या दिवशी सुद्धा मर्यादा आहे. भक्ती ध्यान विरहित इतरा, भक्ती ध्यान विरहित इतरा गोष्टी न करा, भक्ती ध्यान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा, भक्ती ज्ञान विरहित इतरा. प्रेम भरे वैराग्याचे विवरा, प्रेम भरे वैराग्याचे विवरा, प्रेम भरे वैराग्याचे युक्ती विवरा, प्रेम भरे वैराग्याचे युक्ती विवरा. संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे नाम बोला, संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे नाम बोलावे, संत संग अंतरंगे. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टीनं कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा हे बुवाच्या घरची. पाहिजे ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणजे बाकीच्या दिवशी सुद्धा या मर्यादेचं उल्लंघन करायचं नाही. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वान चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवी गोकुळी, केले
शाबास. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे, आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं, नाही तर माणसं लागोपुरतं चरित्र देवाचं अर्चनात आणण्याचा प्रयत्न करतात. पंढरी बाबा, खेडेगावामध्ये पोथ्या लागतात, माणसं शिकलेली कमी असेल पण भावना प्रधान असतात, मग त्यांची आनंदात चर्चा असते. श्रावण महिन्यात यंदा नाही औंदा काय लावला, हरिजा हरिजा. गेल्या खाली काय होता कवडे बाबा, पांडव प्रताप. पुढच्या वर्षी काय लावायचं आहे, राम इजा. मग त्या पोथ्या लागल्या म्हणजे ज्याला जे आवडतं त्या पोथीला जातात. नवरा बायको होते एका गावात, बायको जायची पांडव प्रताप, नवरा जायचा हरिजा. आणि तिकडून आल्यावर आमच्या पोथीत काय झालं हे सांगायची त्याच्याजवळ, तो सांगायचा हिच्याजवळ. 15 दिवस गेले. 15 दिवसांनी बायको आधी आली ऐकून, आणि हे 10 मिनिटांनी उशिरा आलं पाहिजे. हा ना, अंगणात उभं राहूनच बायकोला खूपच मजा. बाहेरून बायको म्हणली आजचा आवेश वेगळाच आहे तुमचा, आत या ना. खूपच मजा आली. अहो आत या. घरात आलं, काय झालं, खूपच मजा. कुठं, हरिजा. नेमकं झालं काय, एकट्या कृष्णाला 16,108 बायका. कुठं, हरिजात. बरं मग मी म्हणणार होतो तुला, त्याला 16,108 बायका होत्या तर उद्या दुसरी करू का. बायको म्हणली मला वाटलंच होतं आज कुठंतरी पाणी मुरतंय म्हणून, पण तुमचा हरिजा झाला. मी तुमच्या पुढंच आली ना आज पांडव प्रताप ऐकून. मग आमच्याही पोथीत आजच होतं काय, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव 5 पती. कोणाला, एकट्या धुरपतीला, धुरपती. मग मीच म्हणणार होती तुम्हाला, तिला होते 5 तर करू का दुसरा. बोले तेरी भी चूप मेरी भी चूप. म्हणून चरित्र ते उच्चारावे बाईजी, आचरण नाही करायचं. जय हो विठ्ठल. आणि सर्वांना माहिती आहे भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, प्रगट गोकुळात झाला. प्रगट भयो भगवान गोकुल मोह, प्रगट भयो भगवान नंद के घर में नौबत बाजे. गोकुल की बात है. पण जन्म मथुरेत झाला. रात्री 12 वाजता जेलमध्ये जेव्हा कडकडून मिठी मारली वसुदेवानं, माय देवकी रडू लागली. पतिदेव मिठी मारण्याच्या भानगडीत पडू नका. इथून मागे आपल्या 6 लेकराचं चांडाळानं काय केलं ते आठवा. या गेटच्या समोरच्या दगडावर पाय धरून गरगरा फिरवायचा आणि डोकं फोडून लेकरू मारायचं. आपण तडफडत होतो आत. 6 मारले 6. मग सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठे. आणि उशीरही करू नका. 11 वाजले. जणी कंसासी कळलं माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळाचे मारेल, माझ्या बाळाची मारेल. धनी कंसाची कळलं माझ्या बाळाची मारेल, मारेल. माझ्या बाळाची मारेल, माझ्या बाळाची मारेल. धनी कंसाचे कळेल माझ्या बाळाचे मारेल, धनी कंसाचे कळेल
माझ्या बाळाची मारील जनी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारील माझ्या बाळाची मारील जनी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारील माझ्या बाळाची मारील माझ्या बाळाची मारील जणी कंसासी कळलं माझ्या बाळासी मारील. हे आईचं प्रेम बरं का कवडे बाबा. आता उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार प्रवचनवाला आई आई आई. चला आईवर पुस्तक काढलं त्याचं प्रकाशन आहे. आईवर लेख आहे वाचण्यासारखा. आईवर व्याख्यान आहे नांदगावला. आईवर कीर्तन आहे. आई 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 आई. हो ठीक आहे पण मी म्हणतो बापानं काय घोडं मारलं. एकही कौतुक नाही करत बापाचं. बापाचं प्रेम कुठं कमी आहे आईपेक्षा. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. मग असं का झालं. बापाचं लपून आहे आणि आईचं समाजाला दिसतं. बस एवढाच फरक आहे. नाही तर बापाचं प्रेम कुठं कमी आहे. मी बापाच्या पार्टीनं बोलतो म्हणजे इथल्या माऊल्यांनी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. काय तासभर तर थांबायचं आहे आम्हाला. बरं माझ्या बोलण्याचा जास्त राग येत असेल तर सगळ्या माऊल्यांना प्रार्थना आहे डोळे बंद करा आणि आपला आपला बाप आठवा. मग कळेल त्या माऊल्यांना की बापाचं लेकीवर केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगू. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. याचं कारण लेकीचं निस्वार्थी प्रेम बापाला रडवतं. काय स्वार्थ आहे कवडे बाबा मुलीला. मुलाला स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही 5-10 वर्षे त्रास आहे. एकदा म्हातारं मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा. ती म्हणते महाराज 20-22 साल तक जिस घर को मेरा मेरा कर रही मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा तो भी प्यार करती है. हे निस्वार्थी प्रेम मुलीचं बापाला रडवतं. सर्व सहन करेल मुलगी. सर्व सहन करेल पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. गरिबाची मुलगी असो की श्रीमंताची तिच्या बापाहून कोणी बोलू द्या सासरी मग तिचा अवतार पहा. उभी राहते. बरं का सासूबाई सांगून ठेवते तुम्हाला. मोल मजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जतदार आहे. सगळ्याचा सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान. अरे मुलं तर जाणून अपमान करतात. इकडची चांगली असेल पण पुण्याला मुलं शिकायला ठेवली आणि मायबाप कबाड कष्ट करतात. अर्धपोटी राहतात. मडकटले कपडे घालतात. गाठी गाठीचं धोतर नेसतोय बाप. का पैसे वाचले पाहिजे. मनी ऑर्डर दर महिन्याला पाठवायची आहे. मुलगा कॉलेजला आहे पुण्याला. मोठा साहेब होणार. आम्हाला सुखात ठेवणार अपेक्षा. पण मनी ऑर्डर आली की त्याचे मित्र टपलेले असतात ना. एकमेकाला मोबाईल सुरू होतो. अरे बाळूची मनी ऑर्डर आली. बाळूची मनी ऑर्डर आली. बाळूची मनी ऑर्डर आली की 5-25 मित्र कवडे बाबा बाळू सोबत गेलेच रात्री 12 ते 5. आणि मग तिथे घेताना इतके खुशीत असतात ते आरू बाबा. एकमेकाचे नावं घेत नाही कवडे बाबा. एक एक घोट घेताना एकमेकाच्या बापाची नावं घेतात. ए बैराम, शामराव, विठ्ठल, ए गुलाब. हे दिवसभर कबाड कष्ट करतात. उपवासी मायबाप नांदगावला. आणि हे बैमान रात्री एक एक घोट घेताना पुण्यात आपल्या आपल्या बापाच्या नावाचा उल्लेख करून टिंगल टवाळा करतात. मुलगी नाही. मुलगी अपमान सहन करत नाही. म्हणून तर बापाचंही तसंच आहे. मरायच्या वेळेला मुलं तर जवळच बसलेले असतात का नाही. कोणताही बाप मरतो तेव्हा मुलं असतातच. तरी बाप मुलांना म्हणतो पोरं हो काय बाबा
ताईला निरोप दिला रे माझ्या. कोणताही बाप असू द्या, बाबा निरोप देऊन 1 तास झाला, निघली असेल रे, रडतच निघली असेल. पण माझी खात्री आहे, मी 10-15 मिनिटाचा पाहुणा आहे, येईल माझी लेक, माझ्या प्रेताला कवटाळू कवटाळू रडल, ओक्साबोक्सी रडल, बेशुद्ध पडेपर्यंत रडल, आक्रोश करून रडल. मी म्हणत नाही पोरो की माझ्या रडणाऱ्या लेकीला इस्टेटीचा वाटा द्या म्हणून, फक्त मरताना मला एक वचन द्या. काय बाबा, माझ्या भोळा बाबड्या लेकीची जन्मभर दिवाळी चुकू देऊ नका, आणि मग बाप प्राण सोडतो. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. हां, अरे बापाचं प्रेम कुठं कमी आहे? फरक एवढाच आहे, मायचं समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. खेडेगावामध्ये लेकीला वाटे लावताना आरू महाराज सगळ्या गावातल्या महिला येतात, शहरात नाही पण खेडेगावात पद्धत आहे. 5-25 महिला अंगणामध्ये उभ्या राहतात, लेकीला वाटे लावायचा प्रसंग. आणि जेव्हा लेक निघती ना, हा अभंग नाही, लोकगीत आहे. लेक सासऱ्यासी जाता, माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड. याचा अर्थच आहे की लेकीची बैलगाडीचा धुराळा पाहत होती माय गावाच्या बाहेर, कितपर्यंत लेक गेली म्हणून. डोंगराच्या आड बैलगाडी जाईपर्यंत, हा पूर्वीचा काळ. गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड, लेक सासऱ्यासी जाता, माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाझर फुटती. मायही रडती आणि मुलगीही रडते. आणि माय लेकीचं रडणं सुरू झालं की मग त्या 5-25 महिला असतात कवडे बाबा, त्यांना स्वाईन फ्लूसारखी लागण होऊन जाते. त्यांचंही फुसफुस फुसफुस ओक्साबोक्सी रडणं सुरू होऊन जातं. आणि मग त्या महिलांची चर्चा, केवढी रडती माय, लेकीला वाटे लावताना केवढी रडती, केवढं प्रेम आहे आईचं लेकीवर. अरे कोण नाही म्हणतं भाऊ, प्रेमच आहे. पण त्याच्याही पेक्षा प्रेम पाहायचं असेल तर घरात जा. काय दिसल? त्या मुलीचा बाप घरात एकटा बसून असल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असल, त्याचं तोंड पुन्हा भिंतीकडे असल, आणि लेकीच्या आठवणी काढून दोन्ही हातात उपरणं घेऊन उपरण्यात तोंड खुपसून उपरणं भिजेपर्यंत बाप रडत असल. अरे त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे, एवढाच फरक आहे. हां, तुम्ही पहा, समई इथे फुलवात समई पेटवली ना, हजारो लोक त्या ज्योतीकडे पाहतात, हजारो लोक. आणि एका वेळी चर्चा असते, केवढा प्रकाश आहे ज्योतीचा, केवढा प्रकाश आहे ज्योतीचा, केवढा प्रकाश आहे. अरे कोण नाही म्हणतं, प्रकाशच आहे. पण तुम्ही समईला हात लावा, चटका बसल एवढी तापली, विनाकारण तापली का बाबा? अरे त्या ज्योतीसाठी समई तापली राजा. तसंच आहे, दिसणारी ज्योत हे मायचं प्रेम आहे, आणि तापलेली समई हे बापाचं प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल इथून वाढलं आपलं. मी शुद्धीवर आहे सगळ्याच बाबतीत, वेळेच्या मुद्द्यावर, हे सगळे काळजी करू नका. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, हे मायचं प्रेम. आता पुढे मध्यरात्र, डोळ्यात बोटं घातली तरी दिसणार नाही, काळा कुट्टा अंधार, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि यमुनेला पूर. तरी कृष्णजीला टोपल्यात घेतलं, टोपलं डोक्यावर घेतलं, आणि यमुनेच्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला, आणि कृष्णजीला सुरक्षित ठेवून पुन्हा जेलमध्ये आला. मी का सांगतो, बापाचं कुठं प्रेम कमी आहे? फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, रडे माया करे आकांत इकडे. पण तिकडे सकाळची वेळ आहे. नंद पाटील गोशाळेत गेले होते. ते काही मोबाईलवरून गोशाळेचं बघत नव्हते, स्वतः सेन काढायचे गड्यासोबत.
गाईच्या पाया पडायचे कवडे बाबा नंद पाटील, आजही गेले. नंद पाटलाची बहीण होती सुनंदा. तिनं रडण्याचा आवाज ऐकला आणि वहिनीला बाळ झालेलं बघितलं आणि पळत गोठ्यात आली, गावाच्या बाहेर गोठा. नंद भैया, नंद भैया, नंद भैया. भैया आला बाहेर. क्या हुआ सुनंदा? नंद भैया. अरे तो क्या पागल हो गई क्या? पागल तू बनने वाला. क्या हुआ? आपको लाला भय है. बस मोत्याच्या माळी तटा तटा तोडल्या नंद पाटलानं बहिणीच्या अंगावर फेकल्या आणि सांगितलं, जाओ सुनंदा, गोकुलवासियों को कहो कि आज खुशी मनावो. मग सुनंदा बहीण पळत आली गावात आणि सगळ्यांना सांगू लागली, गोकुलवासियों, मेरे नंद भैया को लाला भय है, आज खुशी मनावो. हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळीच्या सुखा सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेका, नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, नंदा घरी, नंदा घरी. गोकुळेच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुलवासियों, मेरे नंद भैया को लाला भय है, खुशी मनावो. हे बहिणीच्या तोंडून ऐकलं गोकुळातल्या लोकांनी तेव्हा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सुखाला अंतपार नाही आणि अंतपार नसणारं सुख परमार्थात आहे, प्रपंचात नाही. प्रपंचामध्ये सुखाभास आहे. मानलं तरी टिकत नाही. आरू महाराज वाढत तर नाही, ते उतरतं. नामदेवराव, हा ना, ते अनुभवानं सांगतंय. ते तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून एखाद्या दिवशी पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघाच्या मध्ये थांबलं तर मधलंच पेटल. एवढी राग. एका बांधावर गवत कापतात, दिवसभर बोलत नसतात, इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे कवडे बाबा 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन, पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, पुरं नांदगाव ऐकतं. इतकं बिघडत जातं. प्रपंचातलं जे सुख आहे हे असं उतरत जातं. परमार्थार्थ उलट आहे. मी तुमच्या भाषेत सांगतो, कितीही चांगलं सिनेमाचं गाणं निघू द्या आरू बाबा, तरी 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात माणसं कंटा येतात की नाही. किती चांगलं निघू द्या, अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या पागल झाला का? डोक्यात फरक झाला तुझ्या? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग. दुसरं म्हणणं, वैतागले का नाही लोक 2 वर्षात. पण माझा जाहीर प्रश्न, वारकरी बसलेत सगळे, 700 वर्षे झाले, 700. दररोज आमचा वारकरी गळ्यात विना घेऊन 700 वर्षापासून रूप पाहता लोचणी म्हणतो. अरे आनंद कमी नाही, वाढत चालला. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मगर मना में उपज आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे.
सुख गडगडे वाढू लागे सुख गडगडे वाढू लागे सुख घडोघडी वाढो लागे. कवडे बाबा, आपला 3 वर्षापूर्वीचा सप्ताह झाला. आमचे हे 4 खांब आहे तिकडे अन्नदानाचे 4 खांब. उल्हास महाराज सूर्यवंशी, पंढरीनाथ महाराज आरू, उमेश महाराज दशरथे, अनिल पाटील. पहिल्या दिवशी 100 माणसं स्वयंपाक संपल्यानं उपवाशी गेले. हे 4घही जेवले नाही. ते त्यांचं वर्णन करायला शब्द नाही. 3 वर्षापूर्वी सप्ताह झाला होता जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा. यावर्षी होता तो जोग महाराजांचा. आता एवढा होणार नाही, सगळी चर्चा एवढा होणार, त्याच्या डबल झाला. सुख घडोघडी वाढव लागे. नाहीतर आम्ही मधुकरी मागणारे 4-5 हजार गुरुबंधू एकत्रित आलो. 4-5 हजार कोण? दारोदार मधुकऱ्या मागणारे. आणि त्या मधुकरी मागणाऱ्यावर सगळ्या महाराष्ट्राच्या भाविकांना विश्वास ठेवला आणि दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न झाला. का? सुख घडोघडी वाढव लागे. हे वाढत चाललेलं आहे. मग तया सुखा अंत नाही पार, आनंद सागर हेलावते. विज्ञान किती पुढं गेलं तरी एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करायची क्षमता आहे. एकच इंद्रिय. रूप असेल तर फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल तर कानाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल तर जिभेला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल तर नाकाला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल तर त्वचेला सुख आहे, इतर इंद्रियाला नाही. एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करायची क्षमता आहे, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. घे घे माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे वाचेला. आई का रे कान. बस सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आदर. बाप रघुमा देवीवर, बाप रघुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून असत्तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्ययत, सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वमेनं प्रचक्षते. त्याला सर्व म्हणतात. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावित. म्हणून इथे अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा. इथपर्यंत ठीक आहे. 11:15 झाले. गोकुळीतल्या सुखाला अंत पार नसण्याचं नेमकं कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरे, बाळकृष्ण नंदा घरे. हे
सुखाला पारावार नसण्याचं कारण आहे बाळकृष्णनंदा घरी. आता बाळकृष्णच का असं का नाही लिहिलं? श्रीकृष्णनंदा घरी, गोपाल कृष्णनंदा घरी, भगवान कृष्णनंदा घरी. काही बिघडतं का? त्याचं कारण आहे हे पहिलं स्वरूप कार्य आहे. एकंदर 8 स्वरूपामध्ये भगवान कृष्णजीचं कार्य आहे. 8चा विशेष संबंध कृष्ण जीवनाशी आहे आणि 8चा आकडाच असा आहे की वर जातो खाली येतो. करून पहा तुम्ही. भाईजी, मराठीतला 8चा आकडा असा आहे त्याला गाठ नाही. बाकीच्या सर्व आकड्याला गाठी. 1ला वर गाठ, 2ला खाली गाठ, 3ला मध्ये, 4ला खाली गाठ, 5ला उजव्या भागाला गाठ, 6ला मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ. बिना गाठीचं 8. छत्रीच्या दांडीसारखं गाठच नाही. आणि त्याच्यात एक मजा आहे. 9चा आकडा वेगळा, तो स्थिर राहतो, कुठेही फिरवा त्याच्यामध्ये बदल नाही. म्हणून जर कोणी विचारलं जगातला स्वतंत्र मोठा अंक कोणता, याचं उत्तर आहे 9. काही म्हणतील शेजारचा 10 नाही कळत का? कळतं ना. मग 9पेक्षा मोठा नाही का? आहे ना. पण स्वतंत्र मोठा नाही, शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठा झाला. असं कोणाच्या बळावर कोणीही मोठं होईल. आणि शून्यानं घेतला पाठिंबा काढून तर 1चे काय हाल होईल. म्हणून जगातला स्वतंत्र मोठा अंक 9. बरं, कोठेही फिरवा तो स्थिर आहे. 9 दुणे 18, 8 ने 1, 9 त्रिक 27, 7 9 36, 6 ते 9 5 45, 4 न 5 9 54, 5 4 9 7 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 न 1 9. सरळ नाही, आडवं लावा. 9 दुणे 18, 8 ने 18 36, 6 3 9 36 दुणे 72, 7 2 9 72 दुणे 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. घरी जाऊन रात्रभर कागद काळे करा आणि मग मला मोबाईल करा. 9च. तुलसी कहीस राम को केवण भजत निशंका, आधी अंतो में एक जैसा 9 का अंक. 8चा तसा नाही, खाली जातं वर जातं, खाली येतं वर जातं. 8 दुणे 16, 6 ने 1 7, 8 1 24, 4 2 6, 8 चौक 32, 3 2 5, 8 45, 4 0 4. गेलं खाली. 8 सगळं मडेजा 8012. असं वर जाताना खाली येतं. तसा आवेश आणि पलायन दोन्ही कृष्ण जीवनात आहे. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला, हे 8 दुणे 16 उतर. कारण नसताना तुटकं चाक घेऊन भीष्मावर धावला, 8 सक मठेच आहे. आवेश वर जातं खाली येत. बस जाऊ दे, हे कळलं तुम्हाला बरं का परमेश्वरा, हे तुमच्याही फायद्याचं आहे. हा ना. तुकाराम महाराज काय सांगतात मग तिथून लावायचं. 8च स्वरूपात कार्य आहे. बाळकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, युगलकृष्ण, गोपालकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. पुन्हा एकदा मोजा. अर्जुनाच्या रथावर जो सारथी आहे हा योगेश्वर. द्वारकेचा राजा झाला हा भगवान. लक्ष्मीचा पती हा श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारतो हा गोपाल. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटायचं कृष्ण माझ्या पुढे हा युगल. राधेच्या सानिध्यात राहतो हा राधाकृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं हा लालाकृष्ण. आणि पहिला प्रगट झाला हा बाळकृष्ण. म्हणून योगेश्वर 8वा आहे, तर भगवान कृष्ण 7वा आहे, तर श्रीकृष्ण 6वा आहे, गोपालकृष्ण हे 5वा आहे, युगल कृष्ण 4था आहे, राधाकृष्ण 3रा आहे, लालाकृष्ण 2रा आहे, बाळकृष्ण हे पहिलं स्वरूप कार्य म्हणून उल्लेख आहे. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी,
तुम्ही किती वशिला लावा परमेश्वर बुवा, पाणी पाजा, दूध पाजा, 12च्या पुढे जाणार नाही आणि आम्ही उशिराही येत नाही. तेच आल्या आल्या गंमत केली परमेश्वर महाराजची. म्हटलं सांगा बरं आम्हाला उठवायला कोणी होतं का आज औरंगाबाद जिल्ह्यात. पण नांदगाव दिसतंय, रात्री झोप लागल्यापासून नांदगाव दिसतं. जन्मात कधी वेळ चुकू दिली नाही. आताही बरोबर हे हुशार मंडळी 9:45 सुरू, मी 12ला नमस्कार करतो, काळजी नसावी. 5 वाजता कीर्तन ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडला आहे, आज 5ला, तरी पण तिथे 5 वाजता असणारच मी. तुम्ही कधी कधी घड्याळ थांबतं माझ्याकरता, डोक बाबा यायचे आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नरनारी दोन्ही पार्ट्याला आनंद. दोन्ही पार्ट्यांना सहसा आनंद होत नाही भाईजी. एक डीजे लावून गुलाल टाकून नाचत असते, तेव्हा दुसरे डोक्याला हात लावून बसतात ना एकमेकावर चिडतात. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70% पलीकडचं 65% पलीकडचं 80% पलीकडचं 55% लेखा सगळे टक्के 50च्या वर सांगत होता, मग डिपॉझिट का जप्त झालं हे. आणि तिकडे डीजे लावून नाचतात बाकीचे. हे ठरलेलं आहे. तसं दोन्ही पार्ट्याला आनंद होत नाही, पण इथे दोन्ही पार्ट्यांना, महिलांनाही आणि पुरुषांनाही. पुरुषांना आनंद झाला आणि ते नंद पाटलाकडे गेले. भाईजी नंद पाटलानं रात्रीच गोदरेजची पुडी आणली होती, दाढी पांढरी होती. नंद पाटलाला वाटलं लोक काय म्हणतील, बाबा सगळी दाढी पांढरीन लेकरू झालं असं म्हणू नये म्हणून. चमत्कार असा हो गया यारो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली, नंद जी के अंगना मो बज रही आज बधाई. हे पुरुष सगळे नंद पाटलाकडे, नंद बाबा बधाई हो. मग जेवढ्या महिला होत्या त्या यशोदेकडे. आपण थोडं गोकुळात जाऊ ना कवडे पाटील, थोडं 2 मिनिट हात वर करा. एपा जुग जुग जीवेरी यशोदा माई तेरो ललना. इकडे नारी, तोरो छोटो सो ललनवा झुले पलना, जुग जुग जीवेरी यशोदा माई तेरो ललना. इकडे नारी तिकडे नर, म्हणून सर्वाणी सर्वाणी. नंद घरा एक टाळी, एक कन्हैया लाल के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद वा वा, हातवर हातवर. कन्हैया लाल के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी देव घोड़े देव और देव पालखी. हाथ दियो घोड़े दियो और दियो पालखी. हाथी देव घोड़े देव और देव पालखी. हाथी दियो घोड़ दियो और दियो पालखी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसे. बच्चन को लड्डू पेड़ा बुढ़न को लापसे. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसे. बच्चन को लड्डू पेड़ा बुढ़न को लापसे. नंद घरा नंद दरबारे हातवर हातवर है. के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नांदगांव नहीं गोकुल लग रहा, गोकुल. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद नंद भयो जय कन्हैया लाल की. वा वा. आनंदल्या नरनारी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालखी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. ते लहान लेकरं यायचे ना, चॉकलेट नव्हते तेव्हा, नंद पाटील पेढा द्यायचे, लाडू द्यायचे मुलांना. पण बिना दाताचे म्हातारे काठ्या टेकत यायचे, नंद बाबा बधाई हो. ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी केली. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की.
आनंदल्या नरनारी. पण त्यांना आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. गुडिया तोरणे 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 करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी राधे राधे. कृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी हे बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे त्यांच्या कृतीवरून. काय कृती? गुढिया तोरणे, गुढ्या उभारल्या होत्या, तोरणं बांधली होती. करती कथा गाती गाणे, गाणं म्हणत होते आणि कथा. कथा म्हणजे आटपाट नगर होते नाही. कथा याची बरी विठोबाची, गाणे म्हणजे हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे. यावरून कळलं की आनंदाला पारावार नाही. पण त्यांना सांगितलं कोणी होतं? कथा करा, गाणं म्हणा. सांगण्याची गरज नाही. हे पहा, ही 2 क्षेत्रातला फरक. मी त्या दिवशी सांगितलं, आमचे आरूबाबा असं ऐकायला मला बोलावं लागलं. म्हटलं, नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती. नेते मंडळीला गर्दी जमवावी लागते, ट्रका पाठवाव्या लागतात. त्या ट्रकवर एक एक मुकद्दम असतो. 300 रुपये हाजरी देऊन बसवायचे असतात, तरी ट्रक भरत नसती. का? जे बसलेले असतात ते व्यवस्थित नसतात, म्हणून व्यवस्थित असलेले बसत नसतात. चांगलं कळते तुम्हाला नाही का? पुढची जागा रिकामीच असते आणि मग नेते म्हणतात, पुढं या पुढं या पुढं या. इथं कोणी ट्रक पाठवली नाही, साधन पाठवलं नाही, तरी म्हणावं लागतं, जागा पुढे नाही, मागच बसा. नेताओं को भीड़ जुटानी पडती, संतन को हटानी पडती. कारण त्या क्षेत्रामध्ये कवडे बाबा आश्वासन आहे, या क्षेत्रात आशीर्वाद आहे. 2 मधला हा फरक आहे. मांगने के बाद जो मिलता है वो आश्वासन, और न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. मागितल्यानंतर मिळतं त्याला आश्वासन म्हणतात. 1 मिनिट घेतो व आरू बाबा. ते पूर्वी तमाशा तेच माध्यम होतं प्रचाराचं. त्याच्यात एक वग असायचा, वग. एक पुढारी व्हायचा त्यांच्यातलाच, एक लिहायला बसायचं स्टेजवर. पुढे 10-12 फेटेवाले बसायचे आरूबाबा. मग पुढारी उभा झाला की एक फेट्यावाला म्हातारा रागावून, आता आठवण झाली का साहेब आमच्या गावची? 5 वर्षापूर्वी आला होता. शांत राहा. काय शांत राहा? प्यायला पाणी नाही, शांत राहा. याचं पाणी घ्या रे लिहून. ते एक लिहिणारच असतं, ओघ आहे तो. बसा आजोबा, पाणी मंजूर झालं. दुसरं म्हातारं, कसं पाणी येईल साहेब? का? नदी नाही आमच्या गावला. याची नदी घ्या रे लिहून. बाबा तुमची नदी मंजूर. लिहिली.